नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेकडून 1,28,000 लिटर अवैध बायोडिझेल जप्त। 2,17,00,000च्या मुद्देमालासह 3 जणांना अटक। दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नंदुरबार। नमस्कार प्रेक्षक हो, सुरत ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरून गुजरात राज्यातून विसरवाडी मार्गे बायोडिझेलची अवैध वाहतूक होत असताना नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 1,28,000 लिटर बायोडिझेलसह 3 टँकर आणि 3 मोबाईल असा एकूण 2,17,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या बातमीनुसार 8 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून बायोडिझेलच्या बेकायदेशीर वाहतुकीबाबत माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे त्यांनी तातडीने पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्ग पोलीस मदत केंद्राजवळ रात्री सकाळचे 11:30 वाजेच्या सुमारास सापळा रचण्यात आला। यावेळी एकापाठोपाठ येणाऱ्या 3 पांढऱ्या रंगाच्या टँकर वाहनांना थांबवून चौकशी केली असता चालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर पुरवठा विभाग आणि फॉरेन्सिक पथकाद्वारे वाहनांची तपासणी केली असता तिन्ही टँकरमध्ये बायोडिझेल असल्याची खात्री झाली। या प्रकरणी बाबूलाल नरसिंगराम बिश्नोई, गुमानराम रूपाराम जाट आणि संतोष रोधेश्याम सिंग या 3 टँकर चालकांवर विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने करत आहेत। ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राकेश वसावे आणि त्यांच्या पथकाने केली आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।